साताऱ्यामध्ये उदय सामंतांच्या स्वागतासाठी खोट्या नोटा उधळल्याची चर्चा। तर खोट्या नोटा उधळल्याचा व्हिडिओ असल्यास राजकीय निवृत्ती घेईन, उदय सामंतांची प्रतिक्रिया। एमआयडीसी कार्यालयाच्या लोकार्पणावेळी स्वागतावेळचा प्रकार। प्रफुल्ल पटेल यांच्यावर संजय राऊतांची खालच्या भाषेत टीका। गद्दार शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आमच्या नादी लागू नये, आम्ही दिल्लीमध्ये जाऊन कुणाचे बूट चाटत नाहीत, संजय राऊतांचा निशाणा। सर्व शासकीय कार्यालय डिसेंबरपर्यंत सोलार आधारित झाले पाहिजेत। तर 7/12 इनाम जमिनी सरकारी उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सरकारी अधिकाऱ्यांना सूचना। बच्चू कडू अमरावतीमध्ये शिक्षक मतदारसंघ किंवा विधान परिषद निवडणूक लढवण्याची शक्यता। लोकांच्या मागणीमुळे निवडणुकीची तयारी करतोय, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। उबाठा मराठीसाठी पुढाकार घेत असेल तर आनंदच, मात्र ते यशस्वी होतील का ते बघू। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या बॅनरबाजीवरून उदय सामंत यांची टीका। बदलापूरमध्ये 19 वर्षीय तरुणाकडून 13 वर्षीय मुलीचा विनयभंग। बदलापूर पोलिसांकडून तरुणाला अटक। सोलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप। धाराशिवच्या परंडामधील रागेश शिंदे महाविद्यालयामधील मुलीचा मृत्यू। निरोप समारंभामध्ये भाषण करताना चक्कर आली आणि उपचार दरम्यान मुलीनं जीव गमावला। नांदेडमधील ट्रॅक्टर दुर्घटना प्रकरणातील ट्रॅक्टर चालक आणि शेतमालकाला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला होता। रील स्टार सुरेंद्र पाटीलला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। सुरेंद्र पाटील विरोधामध्ये 2 बलात्काराचे गुन्हे। काल नाशिकमधून अटक करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। विजांच्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वजूर गावामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे पपईचं मोठं नुकसान। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामधील वाघजाई गावामध्ये भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा। गोंदियातील देवरी ग्रामपंचायत नगरपंचायत हद्दीमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद असणार।